श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर। छोटं वाक्य आहे पण फार मार्मिक आहे महाराज। स्वतःच्या दुःखानं जेवढी माणसं जगात दुःखी नाहीत ना तेवढं दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी आहे। माझी डायरी फुल आहे पण त्याचं इथं कीर्तन कसं काय नाही कळलं तुम्हाला? हे दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारे माणसं आहे महाराज। दुःखवी आणि कशा लक्षात घ्या बघा, आज हे कळणं फार गरजेचं आहे। लक्ष द्या। आमच्या गावात एक निवडणुकीला उभं राहील, त्याला म्हणलं तू निवडून येणार आहे वैर म्हणे आपल्याला माहिती आहे आपण येत नसतो। काय कॉन्फिडन्स आहे त्याला बघ। अरे म्हणलं तुला माहिती आहे तू येत नाही मग उभा करायला राहतो म्हणे मायामुळे ते पडतंय ना। झालं याच्या जीवनाचं कल्याण बघा। पहिल्याने एक रावण एक दुर्योधन होता, आता घराघरात रावण घराघरात दुर्योधन जन्माला आले। म्हणतात ना कलियुग बैठा मार कुंडली जाऊ तो मैं कहा जाऊ, अब हर घर में रावण बैठा इतने राम कहाँ से लाऊं, अब हर घर में रावण बैठा इतने राम कहाँ से लाऊं, कलियुग बैठा मार कुंडली जाऊं तो मैं कहाँ जाऊं, कलियुग बैठा मार कुंडली जाऊं तो मैं कहाँ जाऊं, अब हर घर में रावण बैठा इतने राम कहाँ से लाऊं, अब हर घर में रावण बैठा इतने राम कहाँ से लाऊं, इतने राम। आता घराघरात रावण जन्माला आले महाराज। एवढे राम आणायचे कुठून? दुसऱ्याच्या सुखानं दुःखी होणारे माणसं आहेत। तुकाराम महाराज म्हणले देवा मला द्यायचं असेल तर हेच दे, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा। हेची च म्हणलं की इतराची व्यावृत्ती होत असते, हा च म्हणलं की अन्याची व्यावृत्ती होत असते। तुम्ही आलंच पाहिजे म्हटलं की पर्याय संपून जातात, बरोबर आहे का नाही? एका आईचे 3 पोरं रडायला लागले बघा बरं माय। एका आईचे 3 पोरं रडायला लागले आणि आई बाहेरून आल्यानंतर मोठ्याला म्हणते काय झालं रे तुला रडायला? तो म्हणतो आई मला 10 रुपये पाहिजे। मग देते 10 रुपये, रडू नको। त्याच्यापेक्षा छोटा असते त्याला तुला काय झालं रडायला? तो म्हणतो आहे मला बिस्किटचा पुडा पाहिजे। मग देते बिस्किटचा पुडा, रडू नको। एकदम छोटा असतं ना त्याला रागवत नाही, त्याला म्हणते सोन्या बाळा तुला काय झालं रडायला? तुला आता प्रत्येकाला बोलण्याच्या पद्धती वेगळ्या असतात ना महाराज। मोठ्याला रागवलं तर चालतं, छोट्याला कसं? पण रागवण्याच्या बी पद्धती वेगळ्या आहे। खेड्यातलं रागवणं वेगळं, शहरातलं रागवणं वेगळं। शहरातली बाई रागवली तर कशी रागवते? पिल्लो आगाऊपणा करू नको। हा आगाऊपणा केला ना पप्पा आल्यानंतर तुला असे फटके द्यायला लावील, चला अभ्यास कर, शांत बस, गोंधळ करू नको। झालं तिचं रागवलं पांचट। पण खेड्यातली बाई रागवल्यावर पिलू म्हणते का? पप्प्या पप्प्या म्हणाले तू, पप्प्या बापा सगट उभा चिरीन पप्प्या। माहोलच वेगळा असतो महाराज आहे का? खेड्यातलं बोलणं वेगळं। आता शहरातलं पोरग जर कूलरकडे चाललं तर आई काय म्हणणार? पिल्लू कूलरकडे जाऊ नको, हा शॉक लागेल, चल मागे हो मागे हो मागे हो। आणि खेड्यातलं पोरग चालल्यावर पिल्लू म्हणते काय रत्ताळ्या मरशील जाशील मर माग मर। बागा बोलण्यात फरक आहे ना। तसं लहान लेकराला आई रागवत नाही बघा। आई म्हणते सोन्या तुला काय झालं रे रडायला? तुला 10 रुपये देऊ का? तो म्हणतो आई मला 10 रुपये नको। तुला बिस्किटचा पुडा देऊ का? तो म्हणतो आई मला बिस्किटचा पुडा नको। तुला खाऊ देऊ का? ते पोरग म्हणतं आई मला खाऊ नको। तुला खेळायला देऊ का? ते पोरग म्हणतं आई मला खेळायला नको। अरे राजा मग तुला पैसे नको, बिस्किट नको, खेळायला नको, खाऊ नको, मग तू रडतो का? ते पोरग म्हणतं आई मला खेळायला नको, खाऊ नको, पैसे नको, बिस्किट नको, याच्यापैकी मला काहीच नको आई, फक्त तू मला सोडून कुठंच जाऊ नको। कळलं माझं बोलणं? हेची आणि खरं पोरग हेच महाराज। मला बाकी काही नको, मला माझी आई पाहिजे महाराज। हे खरं पोराचं मागणं आहे, लक्षात ठेवा बरं का। च म्हणलं की अन्याची व्यावृत्ती होत असते, मला बाकी काहीच नको। एक जेलर प्रसन्न झाला कैद्यावर, जेलर प्रसन्न झाला आणि म्हणे मागा तुम्हाला काय मागायचं? काय मागायचं कळलं पाहिजे, काय मागायचं तुम्हाला मागून घ्या। एक म्हणे जेलर साहेब प्रसन्न असाल तर एक काम करा, आमची खोलीत अंधार आहे, आम्हाला एक लाईट लावून द्या।
जेलर म्हणे याच्या खोलीत लाईट लावून द्या. दुसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे, ते म्हणे जेलर साहेब फॅन लावला तर जरा बरं होईल, फॅन लावून द्या. त्याला फॅन लावून दिला. तुला काय पाहिजे, ते म्हणे जेलर साहेब हिवाळा सुरू झाला, थंडी वाजते, पांघरायला काहीतरी एखादं चांगलं असलं म्हणजे बरं होईल. ते म्हणले याला पांघरायला चांगलं द्या. दुसरा म्हणे तुला काय पाहिजे, ते म्हणे जेलर साहेब बऱ्याच दिवस झाले 90ची व्यवस्था नाही. तोंडाची चव गेली म्हणे 6 दिवस झाले. तेवढी व्यवस्था केली तर बरं होईल म्हणे, तेवढी व्यवस्था केली तर बरं होईल बरं का. लक्ष देऊन ऐका महाराज. आता ज्याची त्याची आवड वेगळी वेगळी असते ना, त्याच्यात काय. बरं ह्या पिणाराबद्दल मला किती बी विनोद सांगता येईल, पण मला तुमचा वेळ घालवायचा नाही. काय करा, कालच एक चालता चालता विनोद वाजला महाराज. एक दारू पिऊन आलं रातच्या, आणि दरवाजा वाजवायला लागला. दारुगड बायकोला म्हणे दार उघड महाराज. दरवाजा वाजून वाजून कंटाळलं, पण बायकोनं काही दार उघडलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं यानं तर दाराला कुलूप लावलेलं होतं. बायको माहेराला गेली होती आणि चाबी याच्या खिशात होती. कळलं का माझं बोलणं तुम्हाला. ते म्हणे आपल्याला 90ची व्यवस्था करा, ते म्हणले याला दारूची व्यवस्था करा. सर्वांचं मागून झाल्यानंतर एक शिल्लक राहिला होता. त्याला म्हणे तुला काय पाहिजे बोल. ते म्हणे जेलर साहेब द्याल का मला. अरे मी प्रसन्न आहे, पाहिजे ते द्यायला तयार आहे. तू पाहिलं नाही का, जे पाहिजे ते मी सर्वांना दिलं. तो म्हणे जेलर साहेब मग एक काम करा, मला लाईट नको, फॅन नको, पांघरायला नको, खायला नको, मला फॅन नको, TV नको, काहीच नको. मग माझी राहिलेली सजा माफ करा आणि मला इथून सुट्टी द्या, एवढंच करा. कळलं माझं बोलणं तुम्हाला. माझं बोलणं कळलं. मुक्त होण्यासाठीच परमार्थ आहे महाराज. बस आपण ज्या बंधनात गुंतोय ना, ते बंधनं मला नको आहेत. मला बाकी काही नको, मला फक्त तू पाहिजे. हेची म्हणल्याच्या नंतर फक्त तू पाहिजे देवा. मी अजून उदाहरण सांगेन तुम्हाला. बघा, एक अमेरिकेला फिरायला निघाला माणूस, आणि अमेरिकेला जात असताना घरच्यांनी सांगितलं, पोरगं म्हणे पप्पा मला मोबाईल आणा, पोरगी म्हणे पप्पा मला लॅपटॉप आणा, कोणी म्हणे मला घड्याळ आणा. एक घरातली बाई म्हणे तुम्ही एवढ्या लांब अमेरिकेला चालले तर मला तिकून एखादी चांगली साडी घेऊन या म्हणे. कुठून? अमेरिकेहून. काय घेऊन या? साडी. कुठून? काय घेऊन या? तिकडे बरमोडा बाया घालतात आणि साडीचे दुकानं कोण टाकणार आहे. ते म्हणे साडी घेऊन या. सांगितलं मग साडी घेऊन या. मला सांगितलं ऐका. बायकोला म्हणे तुला काय आणू. बायको काहीच बोलली नाही. बायकोनं असं कागदावर काहीतरी लिहिलं आणि त्याच्याकडे तो चिठ्ठी देऊन टाकली. त्याने ती चिठ्ठी घेतली, खिशात घातली. अमेरिकेला आल्यानंतर मोबाईल घेतलं, घड्याळ घेतलं, फिरून झाल्यानंतर लॅपटॉप घेतलं, आणि आठवण आली माझ्या बायकोनं मला काहीतरी सांगितलं. सांगतोय मी तुम्हाला हेची. बायकोनं काहीतरी सांगितलं म्हणून आठवण आली. खिशात हात घातला, कागद काढला तर काहीच नाही, त्याच्यावर असा एक लिहिलेला होता. आता त्याला काय त्या एकाचा अर्थ कळना. त्याला तळपाची आग मस्तकाला गेली. म्हणे हिनं काहीतरी लिहून द्यायला पाहिजे होतं, एखाद्या वस्तूचं नाव नाही तर कंपनीचं नाव. आता या एकाचा अर्थ काय समजावून काय घेऊन जावं. त्यानं तो कागद खिशात घातला आणि घरी भारतात आला. परत आल्यानंतर पोरीला मोबाईल दिला, पोराला लॅपटॉप दिला, आणि बायकोला आवाज दिला, का ग मी अमेरिकेला चाललो तेव्हा तुला विचारलं होतं काही आणायचं का. ती म्हणे मग हो मी सांगितलं होतं तुम्हाला. म्हणे काय सांगितलं. ते एक लिहून दिला म्हणे कागदावर. काय समजावं म्हणे ह्या एकाचा अर्थ. काही कळतं का याच्यात एकाचा अर्थ काय समजावा. ती म्हणे अहो सोपा आहे, मला मोबाईल नको, मला घड्याळ नको, मला लॅपटॉप नको. मला मोबाईल आवडत नाही, घड्याळ आवडत नाही, लॅपटॉप आवडत नाही, साडी आवडत नाही, मला याच्यापैकी काहीच आवडत नाही. मला फक्त तुम्ही एकटी आवडता. मला फक्त तुम्ही एकटे आवडता. आणि जसं अमेरिकेला एकटे गेले तसं माघारी सुद्धा, कमबॅक सुद्धा, येताना सुद्धा एकट्यानंच यावं. एखादं शिंगरू सोबत आणू नये बाबा. हे तुमच्या आठवणीत राहावं म्हणून हा एक लिहून दिला. हेची लक्षात आलं. विठाला विठाला दान देगा देवा. मागतात कुणाकडं. देवाकडं मागतात. मागावं माणसानं, पण कुणाकडं मागावं. देवाकडं मागावं. बघा, भिकाऱ्याला भीक मागून कधी अपेक्षा पूर्ण होत नसते, म्हणून महाराज देवाकडं मागतात. काय मागतात. तो एक कीर्तनाला येणार होतं, ते आलंच नाही. त्याला म्हणलं का रे तू काल कीर्तनाला येणार होता, का आला नाही. तो त्याला साहित्यिक बोलायची जास्त सवय. तो म्हणे महाराज मी माझ्या द्विचक्री यानावरनं मार्गाक्रमण करत असता माझ्या द्विचक्री यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे आणि त्या वर्तुळाकार भागात हवा जो संग्रहित करणारा रबरी भाग आहे त्याला महीवरील पाषाणाने सछिद्र केल्यामुळे त्याच्यातील हवा नावाचा पदार्थ महद आकाशात विलीन झाला. करिता आम्ही कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं बोंबल्या पंक्चर म्हण. पंक्चर म्हणल्यावर तुला एवढा कुटाणा करायची काय गरज आहे. महीवरील पाषाण सछिद्र. तसं विशान महागने
पुरुषाद दर्शनात भीमाला विषाचे लाडू खाऊ घातले, त्याच्यातून तो भीमाला वाचवलं. लक्षाभवनाच्या आगी जळत असताना त्याच्यातून तो आम्हाला वाचवलं. बरं, सभेमध्ये द्रौपदीची लाज देवा तू राखली. ऐका, द्रोणस्य भीष्मस्य हरेर्विरक्षिताम. द्रोणाचार्य भीष्माचार्यासारखे रथी महारथी अंकुश महाराज माझ्या पोरांच्या विरोधात उभे होते, पण त्याच्यातला एक सुद्धा वाचला नाही, एक बी वाचणार नाही. विठाला विठाला विठाला, एक सुद्धा वाचला नाही. आणि माझ्या 5 पोराच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. देवा, हे उपकार तुझे आहेत. लक्षात ठेवा, हे उपकार तुझे आहेत. एवढ्या मोठ्या संकटातून आमचं रक्षण केलं. अरे जाऊ दे, आता जर अभिमन्यूची पत्नी उत्तरेच्या गर्भातलं बाळ वाचवलं नसतं तर आमच्या वंशाला दिवा लावणारा सुद्धा राहिला नसता. देवा, एवढ्या संकटातून आम्हाला हे राज्य मिळून दिलं आणि आज आम्हाला सोडून चाललात. एवढी विनंती केल्यावर भगवंत 6 महिने पुन्हा हस्तिनापुरात राहतात आणि कुंती माता देवाला म्हणते, देवा आज मी तुमच्याकडे मागणार आहे, द्याल ना मला? भगवंत म्हणतात, आत्या तू मागावं मी न द्यावा असं कधी झालंय का? कुंती माता म्हणते, देवा मला वचन द्या, जो मैं मांगूंगी आपको देना पडेगा. भगवंत म्हणतात, आत्या तो मायावर भरोसा नाही का? भरोसा की बात नहीं है काना, लेकिन मुझे वचन दो, जो मैं मांगूंगी आपको देना पडेगा. भगवंतानं वचन दिलं. कुंती मातेनं काय मागावं? कुंती माता म्हणते, देवा मला जीवनामध्ये द्यायचं असेल तर संकट 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 आणि संकटच दे. ऐका, विपद संतुन शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात अपुनर्भव दर्शनम. विपद म्हणजे संतोष महाराज संकट. लक्ष देऊन ऐका, मला जीवनामध्ये संकट येतातच हे संकट. मला जीवनामध्ये संकट संकट आणि संकटच दे, बाकी मला दुसरं काही नको. कुंती माता असं म्हणल्यानंतर भगवंत म्हणतात, आत्या लहानपणापासून का कमी संकटाचा सामना केला म्हणून आज संकट मागते? भगवंत म्हणले, लहानपणापासून कमी संकटाचा सामना केला का म्हणून संकट मागते माय. तेव्हा कुंती मातेने दिलेलं उत्तर जरा लक्ष देऊन ऐका. कुंती माता म्हणते, देवा लहानपणापासून माझ्यावर संकट होते म्हणूनच तू माझ्या घरी राहिला होतास. आत्ताची कुठं संकट दूर झाले तर मला सोडून चालला? पहिल्या लॉकडाऊनला जेवढी भक्ती केली माणसानं तेवढी कधीच नाही केली. संकटात देव आठवतो. कुंती माता म्हणले, अरे ज्या दुःखामुळं तू आमच्या सोबत राहत असशील ना, आम्हाला ते दुःख दिलं तरी चालेल. आगी लागो तया सुखा, जेणे हरी नये मुखा. काय करायचं मला त्या हस्तिनापुराच्या राज्याला? अरे तू सोडून जात असेल तर मला त्या हस्तिनापुराचं राज्य नकोय, आणि एकदा तू सोडून गेल्यावर आम्ही तुला कुठं शोधणार? म्हणतात ना, तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है. कहीं गाँव ढूंढे कहीं नगर ढूंढे, कहीं गाँव ढूंढे, कहीं नगर ढूंढे, तू रहता कहाँ तेरा ठिकाना कहाँ, तू रहता कहाँ तेरा ठिकाना कहाँ, तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहो मिलतो है, भगवान कहाँ मिलता है. देवा तुझा विसर न व्हावा. तुकाराम महाराज म्हणले, देवा मला द्यायचं असेल तर हेच दान दे. दादा हे मधात चालू झालं होतं ना, पुन्हा बंद पडलं का? आजच का?
मग अशी बरं आहे, चला असं द्या. नाही नाही हसू नको, तोच घातले नेऊन ते. लक्ष द्या माझ्याकडे. याची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. आणि आपण देवाकडे गेल्यावर काय मागू? याची दान देगा देवा शेजाऱ्याला रोग व्हावा, त्यात त्याचा काटा निघावा आणि त्याचा बंगला माझा व्हावा. बोला पुंडली हरी विठ्ठल. असंच ना, आपण देवाकडे गेल्यानंतर हेच मागू. थोडा आवाज देतात. माझं नाही चांगलं झालं तर चालेल, पण शेजाऱ्याचं चांगलं होता कामा नाही. एक वाक्य बोलतो, कळलं तर बघा, आणि सर्वांसाठी चांगलं आहे. महाराज, स्वतःच्या दुःखानं माणसं जगात जेवढी दुःखी नाहीत ना, तेवढं दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारे माणसं जास्त सापडतात. माझं बोलणं कळलं तुम्हाला? कळलं असेल तर धन्यवाद देईन मी तुम्हाला. श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर, कसाबखेडा, तालुका रत्नापूर, जिल्हा संभाजीनगर.